दादा विनंती असेल आपण परत रिक्वेस्ट पाठवली तर बरोबर मगाशी आपण जॉईन होऊ शकत नव्हतं, त्यामुळे मी लाईव्ह परत चालू केलेली आहे. आपल्याला विनंती असेल की आपण पुन्हा एकदा रिक्वेस्ट पाठवायची आहे. सर्व व्ह्युअर्सना देखील विनंती आहे की आपण देखील जॉईन होऊ शकत नाहीयेत. काय इश्यू समजत नाही आपल्याला देखील जॉईन होऊ शकत नाही. एकच मिनिट. हॅलो. हॅलो. एक मिनिट दादा, मला आवाज येतोय. एक मिनिट. येतोय येतोय. एकच मिनिट. हॅलो. हा बोला. हा दादा, येतोय आता आवाज. सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत. मी निनाद कदम या समाजसेवी पेजच्या लाईव्ह इंस्टाग्राम मुलाखतीमध्ये तुमचं सर्वप्रथम खूप खूप स्वागत करतो. थँक्यू नीरे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जो आम्हाला खूप मोलाचा वेळ दिला, तुमचा वेळातला वेळ काढून, त्याबद्दल देखील खूप खूप धन्यवाद. आणि चालू करूया आपण मुलाखतीला. मुलाखत चालू करण्याच्या पूर्वी तुमची थोडीशी ओळख आपल्या सर्व व्ह्युअर्स जे कोणी इथे बघायला आलेले आहेत, लाईव्ह बघायला आलेले आहेत, त्यांच्यासाठी थोडीशी ओळख तुमची करून देतो. तर आपल्या समोर आहेत संतोष जाधव, उताद गावचे सुपुत्र, तरुण मंडळ उतादचा एक मातब्बर असं मानलेला खेळाडू. तसेच त्यांची कारकीर्द थोडीशी आपल्या समोर मांडतो. 1999 आणि 2000 ठाणे जिल्ह्यातून सलग 2 वेळा सिलेक्शन घेतलेला मावळी मंडळ या टीम मधून खेळत असताना, त्यानंतर 2000 ते 2006 पर्यंत उपनगर जिल्ह्यामध्ये सतत 5 ते 6 वर्ष त्यांनी आपली निवड करून घेतलेली, सिलेक्शन घेतलेलं असं दादांचं व्यक्तिमत्व. त्याचप्रमाणे 1998 ते 2019 महाराष्ट्र शासनाच्या कबड्डी संघामध्ये दादा सतत खेळतात. त्याचप्रमाणे 2007 मध्ये दादांनी महाराष्ट्र शासनाच्या कबड्डी संघाचं प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे. तर असं एक व्यक्तिमत्व, आज मोठं व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे आणि त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. तर दादा, मुलाखत चालू करण्याच्या पूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. हा जो उपक्रम आम्ही चालू केलाय, अमय शिंदे यांची संकल्पना आहे, नांदिवशे गावचे सुपुत्र, आणि आपण ज्या कबड्डी खेळाडूंची मुलाखत घेतोय पूर्ण समाजामध्ये, तर एकूणच या संकल्पनेबद्दल किंवा अमय शिंदेची ही जी आयडिया आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच निनाद, ही संकल्पना एकदम स्तुत्य आहे, म्हणजे प्रशंसनीय आहे. मी नांदिवशे गावचे सुपुत्र अमय शिंदे यांनी जी संकल्पना केली आहे आणि तुम्ही जो उपक्रम चालू केलाय निनाद, तुमचे धन्यवाद मानतो. यातून सर्व खेळाडूंना प्रेरणा मिळेल, त्यांचा कबड्डी खेळायला होप्स वाढतील, बस एवढं सांगू इच्छितो. नक्कीच दादा, हा उपक्रम चालू करण्यामागचं ध्येय की आपले जे जुने जाणते खेळाडू आहेत, तुमच्यासारखे अनुभवी खेळाडू आहेत, त्यांचा अनुभव, त्यांचं मार्गदर्शन आपल्या युवा खेळाडूंना भेटलं पाहिजे. आणि आपला युवा खेळाडू आज कुठेतरी एका उंचीवर गेला पाहिजे, जसं प्रो कबड्डी असेल किंवा जिल्ह्याचे संघ असतील, महाराष्ट्र संघ असेल, इंडिया संघ, अशा संघामध्ये निवड झाली पाहिजे. तर एक तुमचं मार्गदर्शन त्यांना लाभायसाठी हा उपक्रम आपण चालू केलाय. आणि तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांच्या शुभेच्छा तर आमच्या मागे नेहमीच असतील, त्यात काही वादच नाही. तर सुरुवात करूया आजच्या मुलाखतीला. आणि मुलाखत चालू करताना सर्वप्रथम जो पहिला प्रश्न असतो नेहमी, तो मी तुम्हाला विचारेन की कबड्डी या गोष्टीला तुमच्या आयुष्यामध्ये कधी सुरुवात झाली? निनाद, आमचं गाव आहे पुनर्वसनामधलं
जेव्हा हो कोयना धरण 1962 मध्ये जेव्हा ते पुनर्वसनाची जी गावं उठून आली ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, त्याच्यात तुमचंही गाव येतं. हो वेळेही हो तुमचे गाव आहे, यशस्वीचं गाव आहे. तानसा नदीच्या किनारी निसर्गरम्य अशा बाजूला आमचं गाव वसलंय, उचाट हे गाव. 1962 माझा जन्म 1975 मध्ये. बरोबर आहे. हो पहिली ते 9वी शिक्षण माझं गावातच झालं. नंतर कॉलेजला पिंजर पुरुष येथे झालं. कबड्डी म्हटलं तर आमच्या गावचा उचाट गावचा मोठा हातखंड आहे. उचाट हो 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 कबड्डी पंढरी बोलली जाते उचाटला कबड्डीची. तिथे अगदी बरोबर. मोठमोठे खेळून गेलेले आहेत. अनेक राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा, चौरंगी स्पर्धा अशा भरवल्या जातात. तर कबड्डीचं बाळकडू हे मला उचाट गावातून मिळालं. अगदी बरोबर. सुरुवात उचाट तर गावातूनच झाली. तर जेव्हा सुरुवात झाली ती कशा प्रकारे सुरुवात होती, कुठल्या वयामध्ये तुम्ही खेळायला सुरुवात केली आणि त्यावेळेस एकूणच वातावरण कसं होतं आणि तुमच्या अर्थातच बरोबर सगळ्यांची कोण सुरुवात ही कोण होते? शालेय जीवनापासून होते. माझी कबड्डीची सुरुवात शालेय जीवनापासून झाली. अष्टविद्यालय उचाट आमच्या गावची शाळा. तिथे हा पावसाळी स्पर्धा भरवल्या जातात. मला तेवढा कबड्डीमध्ये काय एवढा इंटरेस्ट नव्हता. परंतु माझे वर्गमित्र सुभाष चंद्रकांत मोरे आणि रमेश सुर्वे, तसेच दिनेश हम्म. मोरे, रवींद्र मोरे, संजय महादेव मोरे हे मला नेहमी हे करायचे, मोटिवेट करायचे की तू खेळ त्या स्पर्धेत. पण माझी तब्येत एकदम अच्छा. वीक असल्यामुळे मला ते मी घाबरायचो त्या मारायला लागेल म्हणून. पण त्या संघात मी असायचो, पण मला कधी संधी आतमध्ये खेळायची संधी कधीच मिळाली नाही. मी तर ठरवलं की आपणही व्यायाम वगैरे वगैरे. सुरुवात अशी झाली माझी कबड्डीची. त्यातूनही अगदी गावामध्ये स्पर्धा व्हायच्या त्या हम्म. त्या बघून एखाद्या मोठ्या खेळाडूची एंट्री चोरून म्हणजे आपण तशीच मारावी, सेम स्टाईल त्याची, अशी माझी कबड्डीची सुरुवात झाली. एखादा मोठा खेळाडू डोक्यामध्ये ठेवायचा, तो कसा एंट्री मारतोय, कसे पुढे जातोय, कसे बोनस टाकतोय, कसं हे करतोय, ती एंट्री ती लकप त्याची चोरायची आणि तशी सेम स्टाईल आपण मारायला बघायची. अशी करता 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 कबड्डीला सुरुवात झाली माझी. अगदी अगदी बरोबर. खूप छान सुरुवात होती तुमची. आणि दादा तुम्ही एक महत्वाची गोष्ट मध्ये सांगितली की जेव्हा आपण कबड्डी सुरुवात केली त्यावेळेस बऱ्यापैकी आपली तब्येत नव्हती. तर तब्येत ही गोष्ट कबड्डी या क्षेत्रामध्ये खूप मॅटर करते आणि ती नंतर तुम्ही डेव्हलप केली आणि आज आम्ही पाहतो की एक चांगली शरीरयष्टी असणारा खेळाडू संतोष जाधव आमच्या समोर आहे. तर हेच आजच्या युवा खेळाडूंना देखील मी सांगू इच्छितो की स्टार्टिंगला आपली नसते थोडीफार शरीरयष्टी, पण आपण मेहनत करून, आपण जशी दादानी मेहनत घेतली त्याचप्रमाणे आपण मेहनत करून आपली एक शरीरयष्टी डेव्हलप करायची असते. आणि कबड्डी खेळासाठी शरीरयष्टीशिवाय दुसरं काय लागतं, ती शरीरयष्टी आपण डेव्हलप करून दादांसारखं आज आपण उभं राहिलं पाहिजे. तर थोडंसं पुढे वळूया दादा मुलाखतीमध्ये. त्यानंतर एकूण ती तुम्ही सुरुवात केली, जसं सांगितलं की आष्टी विद्यालयामध्ये तुम्ही होता, तिथून खेळायला सुरुवात केली. जेव्हा तरुण मंडळ उचाट या संघामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तेव्हा एकूणच तुमच्याबरोबर कोण कोण खेळाडू होते आणि तुम्हाला एकूण कसं मार्गदर्शन भेटलं नवीन जुन्या खेळाडूंकडून, अनुभवी खेळाडूंकडून? आता बहुतेक निनाद ही आमची 5वी फळी असावी. जुने अच्छा. मी तर आधीच्या जे आधी आमचे जुने जाणते खेळाडू होते ते आधीची पिढी मी माझ्या लक्षात नाही, पण मी जो ज्या खेळाडूंचा खेळ बघितलाय, इंद्रजित मोरे, रवींद्र वालपकर, आमचे राजेंद्र मोरे, संजय मोरे, विकास मोरे, मोहन मोरे, आमचा लेफ्ट रायडर मोहन मोरे मला चांगला आठवतो, मोहन पांडुरंगराव मोरे, नितीन मोरे, संभाजी मोरे, सुनील मोरे, सचिन मोरे, परत असे खेळाडू आहेत. असे असे ही फळी मला आठवतो. प्रकाश महादेवराव मोरे राईट टर्न आमचे सुरुवातीला लावायचे. मी तेव्हा खूप अच्छा. लहान होतो, पण असं मला असं धीर झाला नाही की त्या संघात कुठे खेळावं. मी मारायला खूप घाबरायचो. मार लागेल कबड्डीत पाय तुटतात, धरूनही थोडा असा सपोर्ट नव्हता की जाऊ नको बाबा, काय मार लागेल, तुझी तब्येत नाही बघ. पण नंतर एकदा आमच्या ज्युनियर संघ, ज्युनियरसाठी मुलं हवी होती, ज्युनियर संघ. अच्छा. ज्युनियर संघामध्ये मी नगरला टुर्नामेंट होती, कुर्ला येते. आमच्या हम्म. ज्युनियर माझा आवाज येतोय ना? तुम्ही कॉल लावलं तर बरं होईल. थोडा आवाज आपल्यावर कमी येतोय. कॉल लावलं होय तर होय बरं होईल. होय नक्की. हॅलो हा. हॅलो.
हा ठीक आहे आता बोलू शकता. हा, आता येतोय. ओके. त्यावेळी ज्युनियरचा संघ खेळवायचा होता तरुण उचटचा. त्या संघामध्ये मी, रमेश सुर्वे, नागेश मोरे, विनय मोरे, रवींद्र मोरे, दिनेश मोरे, सुहास मोरे हा आमच्या खेळाडूंचा संघ. आम्ही सतत त्या प्रॅक्टिस करायचो. आणि मला वाटतं आम्हाला मार्गदर्शनपर आमचा शन्या दादा शंकर पांडुरंगराव मोरे ते आमचे कोच होते. आम्हाला सगळ्यांना बन्यान वगैरे नेऊन त्यांनी दिल्या. खेळलो आणि आमचा संघ कुर्ल्याला उपनगरला ज्युनियरचा संघ खेळला वजन. त्यावेळी उत्सुकता होती. आम्ही खेळलो. एक दोन स्पर्धा आपला आवाज कमी येतो थोडासा दादा. हॅलो 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 हा, आता बरोबर येतोय. आता येतोय? तर हा, येतोय. अच्छा. तर तुम्ही जसं सांगितलं की पहिल्यांदा तुमचा जो संघ कुमार गटासाठी खेळला, तर एकूणच पहिल्यांदा जिल्हा स्तरावर तुम्ही मॅच खेळता, तर एकूणच तेव्हाचा अनुभव कसा होता थोडा आम्हाला कळलं तर बरं होईल. अनुभव तेव्हा आम्ही सगळेच नौके होतो. जसं आमचं कोच सांगतील आमचे पाठी राखे. गावातली बरीचशी मंडळी त्यावेळी होती. शन्या दादा आमचा कोच होता, शंकर मोरे. ते आता नवेलडकला कामाला आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही खेळलो. जसं जसं आम्हाला एवढा काही अनुभव नव्हता. फक्त आम्ही जायचं तिथं, ज्युनियर संघ आपला उतरवचा, तरुण मंडळ उचटचा, ही एवढी संकल्पना डोक्यात होती. तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शन जसं त्यांनी सांगितलं तसं आम्ही खेळलो. त्यावेळी एक उत्सुकता होती की आपण मुंबईला जाऊन खेळतोय गावातून. ती पहिली स्पर्धा आमच्यासाठी होती. तर एक पहिल्यांदा आपण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळतो, एक जिल्हा स्तरावर, तर एकूणच ती भीती मनात असते आपल्या. तर एकूणच काही आठवते पहिल्या त्या मॅच खेळण्याचा काही अनुभव किंवा एखादा क्षण तुम्हाला अजून लक्षात असेल तर त्यावेळेस? नाही, त्यावेळेचं काही आठवत नाहीये. त्याच्यानंतर जेव्हा त्याच्यानंतर क्षण जसं जसं पोट गेला ते क्षण मला आठवतात. पण ज्युनियरचं मला तेवढंसं आठवत नाही. फक्त कुर्ल्याला स्पर्धा आम्ही खेळलो, जी मी नावं घेतली ते संघात होते सगळे. नागेश मोरे, विनय मोरे, सुहास, रमेश सुर्वे, दिनेश मोरे हे सगळे खेळाडू होते आमच्यासोबत. तर एक छान अनुभव तुम्ही इथे सांगताय आम्हाला आणि सांगितलं पण. तर एकूणच तरुण मंडळ उसाट हे जे क्रीडा मंडळ आहे, तुम्ही जसं सांगितलं की तिथे बाळकडू हे खूप लहानपणी दिलं जातं कबड्डीचं. तर एक तरुण मंडळ उसाट एक तेव्हा किंवा आता एकूणच कशी जडणघडण तरुण मंडळ उसाटाची तुमच्या समोर झालेली आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तरुण मंडळाचं सांगायला गेलं तर दिग्गज खेळाडू आमच्या गावाने समाजासाठी दिलेले आहेत, महाराष्ट्रासाठी दिले. मी आता जी नावं घेतली सगळे मोठमोठे खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये संजय मोरे असतील, अनापुलशे इंद्रजित मोरे, राजेंद्र मोरे आमचे जिथे शासकीय मुद्रासाठी खेळतात. माझ्या शासकीय संघात पण मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खेळलो, राजेंद्र मोरे यांच्या. तुम्ही प्रश्न रिपीट करा ना जरा, मला कन्फ्युज झाला. माझा प्रश्न असा होता की तरुण मंडळ उसाट जे आहे ते तुम्ही सुरुवात केली ते आतापर्यंत एकूण तरुण मंडळाचा जो प्रवास आहे तो तुमच्या डोळ्यासमोर होता. तर तरुण मंडळाची जी प्रगती आहे ती त्याबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल की कशा प्रकारे तरुण मंडळ उसाट हा संघ डेव्हलप झाला आधीपासून. सुरुवातीला मी जॉबला लागलो, गावी शिक्षण झालं. जॉबसाठी मी ठाणे येथे आलो. विक्रीकर कार्यालयात डायरेक्ट मी लिपिक टंकलेखा पदावर रुजू झालो. शहरात राहायची सोय नसल्यामुळे आमचे बंधू सुहास मोरे आणि रमाकांत मोरे यांच्याकडे मी सुरुवातीला राबोडी येथे राहिलो. तिथे राहिल्यानंतर आमचे रमेश चंद्रकांत सुर्वे ते असेच जायचे आमच्या बिल्डिंगच्या खालून. मी त्याला विचारलं, अरे बाबा तू कुठे जातोस बॅग घेऊन? तर तो मला बोलला की अरे मी मावळी मंडळ आहे ना तिथे कबड्डीच्या प्रॅक्टिसला जातो. तर मी त्याला बोललो की सर अरे मला पण कबड्डी खेळायची, तर मी आलं तर चालेल का? बोलतो चल. मग मी ते मावळी मंडळ जॉईन केलं. जॉईन झाल्यानंतर तिथे मला मोठं मंडळ आहे, तिथे राज्यस्तरीय स्पर्धा भरवल्या जातात. मोठं ग्राउंड आहे त्यांचं, व्यायामशाळा आहे
आणि त्या मंडळामध्ये आमचे सुधाकर सखारामराव मोरे, आमचे भाई सुधाबाई, त्या सेक्रेटरी होते. त्यांच्या ओळखीने मी ते मंडळ जॉईन केलं. तिथे प्रॅक्टिस केली, मेहनत घेतली. सुरुवातीला ब गटात खेळलो. जसं डेव्हलप झालं ब गटात खेळायला लागलो. ब गटात खेळता ठाणे बऱ्याच फायनली आम्ही खेळलो मावळी मंडळ. त्यावेळी अमोल मोरे, अरविंद मोरेंचे बंधू अमोल मोरे होते. आपले सचिन मोरे पण मध्ये मध्ये जॉईन झाले, निलेश मोरे, असे संभाजी पाटील, बंड्या पाटील, सुशांत पाटील, तसे चिंतामणी पाटील, प्रशांत देशमुख, यादव सर, आमचे बिनीन यादव सर, यांनी मला मार्गदर्शन केलं. तिथेच मला कबड्डीचा पाया मी बाळकडू उचाटमधून घेतलं. तरी कबड्डीची मेहनत जी आहे ती मावळी मंडळ मध्ये जाऊन मला कबड्डी काय आहे ही समजली. तर जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही मी बोलतो एकदा 1999 ला माझं ठाणे जिल्हा सिलेक्शन झालं. ठाणे जिल्ह्यामध्ये रोहा येथे गोल्ड कप होता. तेव्हा आमची टीम प्रशांत चव्हाण, प्रकाश शेट्टे, दिनेश भोसले, अमोल तरे, प्रकाश शिवतरकर, तिथे आम्ही सेमीफायनल खेळलो. दिल्लीचा संघ होता त्यावेळी. मनप्रीत सिंग वगैरे तेव्हा फॉर्म होते, बॉबी देओल त्याला बोलायचे, मनप्रीत सिंग. त्या संघाला आम्ही सेमीला हरवलो. अंतिम फेरीत ठाणा हा संघ हरला. ही ठाणे जिल्ह्याची माझी सुरुवात. त्याच्यानंतर तर जसं आमच्या मंडळातील काही मुलं की आपला खेळाडू हा बाहेरून खेळतो, तर का आपला गावचा संघ उपनगरमध्ये रजिस्टर आहे, आपला गावचा संघ सोडून का खेळायचा दुसरीकडे. तर एक उपनगरची मॅच होती, राज्य अजिंक्यपद सॉरी जिल्हा अजिंक्यपद झाली, कुर्ल्याला झाली होती. ती स्पर्धा मी खेळायला गेलो. यांच्या मार्गदर्शन इंद्रेश मोरे, आमचे चंद्रकांत मोरे, चंदूबाई आमचा, यांनी मला नेलं ती स्पर्धा खेळायला. त्याच्यात माझे बंधू पण नंदकुमार जाधव होते. ती स्पर्धा खेळता खेळता आम्ही क्वार्टरला गेलो आणि एक वेळ अशी आली की माझं तिथे सिलेक्शन झालं. माझं सिलेक्शन झालं तिथे. तर मी पेचात पडलो, अरे माझं ठाणे जिल्ह्यात पण सिलेक्शन झालंय, उपनगरला पण झालंय. तर मी थोडा प्रॉब्लेम मध्ये असो. तेव्हा रग होती अंगात, म्हणजे जिथून भेटेल तिथून खेळायचं, ज्या संघातून भेटेल, ज्या जिल्ह्यातून भेटेल, चौरंगी खेळा, हे खेळा, त्या सगळ्या गोष्टी आम्ही करायचो. म्हणजे कोणाला सांगायचं कळत. तर सिच्युएशन अशी आली, दोन्ही जिल्ह्यात माझं सिलेक्शन झालं. मग नंतर मी विचार केला की आपला गावचा संघ आहे, चांगला आहे, तर मी मावळी मंडळाचा राजीनामा दिला आणि दुसऱ्या वर्षापासून तरुण मंडळ उचट जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर एक स्पर्धा आम्ही खेळलो मुंबई उपनगरला, शिवप्रभात क्रीडा मंडळ मुलुंडला, म्हाडा कॉलनीमध्ये. ती शिवप्रभात क्रीडा मंडळाने भरवली होती. तिथे आम्ही फायनल केलं, उत्कर्ष क्रीडा मंडळ भांडूप याच्याबरोबर. मॅच एवढी सुंदर झाली की अक्षरशः म्हणजे पब्लिक खुश झालं त्यातलं. म्हणजे 5-5 रेडला आली आणि शेवटी आम्ही एका पॉईंटनी हारलो ती मॅच. पंचांचा निर्णय असेल किंवा काही असेल, तो आमचा बॅड लक होता. त्या स्पर्धेतलं सर्वोत्कृष्ट खेळाडूचं बक्षीस मला मिळालं होतं त्यावेळी 2001ला, डिसेंबर 2001ला. त्या बक्षीस मिळाल्यानंतर माझी अशी जिल्ह्यामध्ये मग अशी सुरुवात झालेली ना. तर एक खूप छान प्रवास तुम्ही इथे आमच्या समोर मांडलात. जसं तुम्ही सांगितलं की नोकरीमुळे तुम्हाला ठाण्यात यायला लागलं. तर ठाण्यात जेव्हा तुम्ही आलात, तुम्ही सांगितलं की मावळी मंडळमध्ये तुम्ही खेळायला सुरुवात केलीत आणि मावळी मंडळामधून प्रथमतः तुम्ही सिलेक्शन घेतलं ठाणे जिल्ह्यामध्ये. तर एकूणच एक पहिलं सिलेक्शन जेव्हा आपल्या आयुष्यातलं असतं कबड्डी मधलं, तर एकूणच ती भावना काय असते, कारण की ते एक आपलं स्वप्न असतं आणि ते स्वप्न आपण जोपासत असतो एवढे वर्ष आणि त्यास कुठेतरी पूर्ण होतंय. त्यावेळी एकूणच तुमची भावना कशा प्रकारे होती ठाणे जिल्ह्यामधलं पहिलं सिलेक्शन? निनाद, मला खूप आनंद झाला होता की आपण जी मेहनत घेतली ती फळाला आली, असं एक आनंद झाला होता त्यावेळी. अगदी बरोबर, कारण की एखादं सिलेक्शन घेणं किंवा ते एक साधी गोष्ट नसते आणि ते एक स्वप्न देखील असतं एखाद्या कबड्डी खेळाडूचं, आणि ते जेव्हा पूर्ण होतं तेव्हा म्हणजे एवढा आनंद होतो की ते एक अविस्मरणीय क्षण असतो आपल्यासाठी. आणि तो तुमचा क्षण 1999 मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही सिलेक्शन घेतलात. त्यानंतर जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही पुन्हा एकदा तरुण मंडळ उसाट मध्ये आलात आणि तरुण मंडळ उसाट हा संघ उपनगर जिल्ह्यामध्ये खेळायला लागला आणि उपनगर जिल्ह्यामध्ये देखील एक चांगला दबदबा तुम्ही निर्माण केला होता तरुण मंडळ उसाट या संघाने.
आणि उपनगर जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही पहिल्यांदा जेव्हा सिलेक्शन घेतलं, एक उपनगर जिल्हा म्हणजे एक मातबर जिल्हा मानला जातो, एक खूप मोठा जिल्हा मानला जातो आणि खूप सारे संघ देखील त्याच्यात आहेत. एवढ्या संघांवर मात करून तुम्ही पुन्हा एकदा उपनगर जिल्ह्यामध्ये सिलेक्शन घेतलं, तर त्यावेळेचा थोडासा अनुभव देखील आम्हाला ऐकायला आवडेल. एक मॅचेस कशा प्रकारे झाल्या, तुमची भूमिका कशा प्रकारे त्यामध्ये होती आणि ते सिलेक्शन, या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे होत्या? नक्कीच 2001 ची राज्य जिल्हा अजिंक्यपद चाचणी आम्ही खेळलो. हम्म. तर सिलेक्शन झालं त्यावेळी आमच्या संघामध्ये प्रताप शेट्टी सर देखील होते संघामध्ये. प्रताप शेट्टी सर, अच्छा. सचिन मस्कर, किरण देवाडिगा, सचिन कदम, परत सागर नार्वेकर, संतोष शिंदे, ओळीचे सुपुत्र बावा शिंदे, हा हा. समीर सावंत, मला वाटतं निलेश शिंदेही असावे. हे खेळाडू होते तर 2001 वेळी. एकूणच एक मातबर खेळाडू म्हणजे आपल्या उपनगर जिल्ह्यातील एक मातबर खेळाडूचा जो बॅच आहे तो ह्या खेळाडूंना दिला जातो. आपण एक मातबर खेळाडू मानतोय. सर्व तुम्ही नावं ज्यांची घेतलीत, तर त्यामध्ये प्रताप शेट्टी सर असतील, त्यानंतर बावा शिंदे दादा असतील, तुम्ही असाल, सचिन कदम, एक मातबर संच. तर एकूणच त्यांच्याबरोबर जेव्हा तुमचं सिलेक्शन झालं, एक नाव माझ्याकडे चुकू, राहुल परब, सागर परब, उत्कृष्ट क्रीडा मंडळाचा सागर परब, तो देखील होता सागर संघामध्ये. परब देखील. तर एकूणच त्यांच्याबरोबर खेळण्याचा अनुभव, एक मोठ्या खेळाडूंबरोबर आपल्याला खेळायला मिळतंय उपनगर सारख्या मोठ्या जिल्ह्यातून. तर एकूणच त्यांच्याबरोबर खेळण्याचा अनुभव तुमचा कशा प्रकारे होता दादा? खूप छान होता. अजून एक नाव घेईन मी, देवेंद्र शिंदे, होळीचे, गिरीश पवार सर, अच्छा. या व्यक्ती सुद्धा म्हणजे संघामध्ये होत्या त्यावेळी. तर खूप छान अनुभव. एवढ्या मोठ्या खेळाडूंच्या सहवासात खेळणं, पहिल्यांदा सिलेक्शन झालेला अनुभव काही नव्हता, पण त्यांनी खूप असं म्हणजे सांभाळून घेतलं की हे असं असतं. कॅम्प आमचा लागायचा. कॅम्पला मला वाटतं त्यावर भरत संधाने आमचे कोच होते आणि त्याच कॅम्पला मला मार लागला. प्रॅक्टिसला मार लागल्यानंतर मला इथे टाके पडले. हे एवढं पूर्ण फाटलं होतं माझं अनुवटी. त्याच्यामुळे ती स्पर्धा मी खेळू शकलो नाही इंजुरी झाल्यामुळे. आणि मला वाटतं त्या स्पर्धेला संतोष शिंदेचं सिलेक्शन होऊन 12वा खेळाडू संतोष शिंदे अशी ती टीम मला वाटतं देगलूरला काहीतरी केलं. मला तर नेमकं आठवत नाही ते. उपनगरच्या स्पर्धा खेळलो सिलेक्शनच्या. तर त्यानंतर छत्रपती चषक नागपूरला झाला, ती खेळलोय मी. 2003 ला राज्य अजिंक्यपद निवड स्पर्धा झाली पुण्याला, ती मी खेळलोय. तसंच 2004 ला ऑल इंडिया टुर्नामेंट छत्रपती चषक यवतमाळला झाला होता, तीही खेळलोय. त्याच्यानंतर 2005 ला राज्य अजिंक्यपद स्पर्धा कोल्हापूरला झाली. तो एक सुंदर अनुभव सांगेन मी कोल्हापूरचा. निलेश शिंदे, सचिन कदम, सागर नार्वेकर, सचिन मस्कर, किरण देवाडिका ही टीम होती. आणि क्वार्टर फायनल आमची मुंबई शहर बरोबर लागली. मुंबई शहरला आम्ही क्वार्टरला हरवले, 17-39 असा स्कोर होता. त्याच्यानंतर सेमीफायनल कोल्हापूर बरोबर झाली. कोल्हापूरवर देखील आम्ही खूप छान खेळलो. पण जेव्हा मॅच थांबली तेव्हा पब्लिकचा सपोर्ट हा कोल्हापूरला होता. त्या कोल्हापूर मॅचचं जसजसं लिडिंग मुंबई उपनगरकडे येत होतं तसं कोल्हापूरचं पब्लिक गोंधळ घालायला लागलं. आणि तिथून पब्लिक मधून एक दगड आला, तो डायरेक्ट राहुल परबच्या डोक्यामध्ये बसला आणि त्याचं डोकं तिथे फुटलं. तिथे मॅच थांबवली गेली आणि त्या अंडर प्रेशर मध्ये आम्ही त्या मॅच 1-2 पॉईंटने हरलो सेमीफायनल. एवढं मला आठवतं. एक खूप छान अनुभव तुम्ही इथे सांगते. तर दादा, एक 5-6 वर्ष तुम्ही सतत उपनगर या जिल्ह्याचं सिलेक्शन घेत होता. तर सतत 5-6 वर्ष एखाद्या उपनगर सारख्या जिल्ह्याचं सिलेक्शन घेणं ही काही साधी गोष्ट नाही. एकूणच त्यामुळे ते इथे सिलेक्शन घेण्यासाठी किंवा ती निवड करून घेण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेतली तुमच्या, किंवा ती कशा प्रकारे मेहनत तुम्ही घेतलीत, काय काय स्किल तुम्ही केले, किंवा तुमच्या ज्या रेडिंग स्किल असतील किंवा डिफेन्स मधल्या स्किल असतील त्या तुम्ही कशा प्रकारे डेव्हलप केल्या? निनाद, कबड्डीसाठी व्यायाम हा खूप आवश्यक आहे. व्यायाम, रनिंग, फिटनेस हा खूप कबड्डीसाठी आवश्यक आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे कुठेतरी गॉडफादर असावा तर तो खेळाडू वरती जातो. माझा डावच माझा गॉडफादर होता. तरुण मुंडा उचलचे प्रत्येक जण हे माझा गॉडफादरच आहे. त्याच्यात सिंहाचा वाटा असेल तर चंद्रकांत मोरे, मी मोरे म्हणेन, शिवाजी मोरे आमचे, प्रदीप शंकरराव मोरे,
सपोर्ट म्हणायचा गेलं तर आमच्या घरातले माझे बंधू अजय जाधव, संजय जाधव, नंदकुमार जाधव यांचाही भरपूर सपोर्ट मला मिळाला. अजून एक मी नाव घेईन, संतोष पवार यांनी मला खूप सपोर्ट केला. शिंदे होळीचे खूप सपोर्ट केला. बाबा तू खेळ, तुझ्याकडे व्हरायटी आहे, खेळत राहा, सिलेक्शन साठी नको खेळू, गावासाठी खेळत राहा, सिलेक्शन आपोआप होईल. जर संघ प्लेअरी वरती ही एक भावना त्यांनी माझ्यामध्ये रुजवली. वैयक्तिक विचार न करू, संघासाठी विचार कर. संघ वरती गेला तर सिलेक्शन आपोआपच होणार आहे. तर संघ क्वार्टरला हरला तर काहीच नाही मिळणार आता. अगदी बरोबर. तुम्ही जसं नाव घेतले तर दशरथ काका आपली लाईव्ह इंटरव्ह्यू देखील पाहत आहेत, तर त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन आपण करूया. कारण की ही जी भावना तुम्ही जसं आता सांगितलं की हल्ली आपल्याला खूप एक इंडिव्हिज्युअल गेम पाहायला मिळतो. तर आजकालच्या युवा खेळाडूंना देखील मला सांगणं आहे की एक टीम गेम तुम्ही खेळा. जसं आता दादाने सांगितलं की स्वतःच फक्त ना फक्त एक टीमचा विचार करा आणि तुम्ही टीमसाठी खेळा. तर दादा आम्हाला उपनगर तुम्ही जेव्हा सिलेक्शन घेतलं त्यामधला एक तुमचा किस्सा आम्हाला कळलाय की निलेश दादा आणि तुमची जोडी आणि तुमची जे कॉलिंग होतं किंवा तुमची जी पकड होती ती खूप फेमस होती. तर त्याबद्दल देखील आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की सांगेन, आपल्या कानावर आली असेल ती बातमी, कारण ती बातमी खूपच फेमस झाली उपनगर मध्ये. ठीक आहे, तेच मी तुम्हाला बोललो ना, कोल्हापूरमध्ये जी मॅच झाली, निलेश शिंदे कॉर्नर होता, निलेश शिंदेच्या हाताला मी होतो आणि मुंबई शहरवरची मॅच आमची. मुंबई शहरचे सगळे त्याचे विलास जाधव, सुभाष साहिल सर, मिलिंद कोलते, आनंद आळवणे, बरेच मोठा संघ, सुधीर देशमुख, पीपीटीचे सुधीर देशमुख हा त्यावेळी संघ. पण एवढा सुंदर कव्हर लागली. सचिन कदम सुंदर खेळले, सचिन कदम कर्जावड्याचे लेफ्टनला, त्यावेळी का सचिन मस्कर, हा कॉर्नर निलेश शिंदे, म्हणजे अक्षरशः नतमस्तक झाले ती टीम आमच्या समोर. त्याच्यानंतर त्यांचे जे राखीव खेळाडू होते बाहेरचे तेही त्यांनी आजमावले. त्यांनाही आम्ही म्हणजे तेवढ्याची एंट्री चालू दिली नाही. कॉम्बिनेशन निलेश मला सांगायचा की मी फिरलो की तू सगळं पायात यायचं. हाच एक किस्सा, मजेदार किस्सा. तर नक्कीच आम्ही तुमच्या जोडीबद्दल खूप ऐकून होतं की तुमची जे कॉम्बिनेशन होतं किंवा तुमची जे पकड होती ती खूप चांगली होती. आणि तो किस्सा आपण सगळ्या व्ह्युअर्सना सांगितलं की निलेश जाधव देखील एक आपल्या समाजातील एक थोर खेळाडू, एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू, आणि त्यांच्याबरोबर खेळलात तुम्ही आणि त्यांच्याबरोबर एक चांगला रॅपो म्हणावा लागेल, एक चांगली मैत्री तुमची होती आणि ती मैत्री तुमची गेम मध्ये देखील आणि गेम बाहेरील देखील होती. तर त्यानंतर वळूया थोडंसं पुढे. महाराष्ट्र शासन 1998 ते 2019 एक सतत 20 ते 22 वर्ष महाराष्ट्र शासनाच्या कबड्डी संघामध्ये तुम्ही खेळताय. तर एवढ्या मोठ्या संघामध्ये, व्यावसायिक संघामध्ये एवढे वर्ष सतत खेळणं एक कसं काय तुम्ही मेंटेन करू शकलात आणि कशा प्रकारे त्या संघाबद्दल देखील आम्हाला ऐकायला आवडेल. सुरुवातीला मी सांगेन की मी जिथे जॉबला आहे, विक्रेकर विभागात जॉबला आहे. विक्रेकर विभागात असताना आमचे बंधू प्रदीप शंकरराव मोरे हे विक्रेकर जिमखान्यात संघ चालवायचे. मी तो संघ जॉईन केला. त्यांनी मला फोर्स केला की संतोष, आपला विभागाचा संघ आहे, तू त्यातून खेळ. आणि एक व्यावसायिक स्पर्धा भायखळ्याला भरली होती पेरू कंपाऊंड मध्ये, विक्रेकर जिमखाना विरुद्ध मुंबई पोलीस. मुंबई पोलीस मधून प्रतापराव शिंदे, संतोष पवार, शिंदे मात्रमचे कॉर्नर, मला नाव नाही आठवत त्यांचं आता नेमके, मुंबई पोलीसचे, असा मुंबई पोलीसचा तलाठी संघ होता. आणि त्या संघावरून मला खेळायची संधी मिळाली. सचिन मस्करी होते, पण सचिन मस्कर मला वाटतं संघाच्या बाहेर होते. कदाचित आमचा संघ वीक असल्यामुळे त्यांना खेळवलं नसेल. संघावर आमचा गेम मॅच आम्ही हारलो. हॅलो, आवाज येतोय? हा, येतोय. आम्ही ती मॅच हरलो. पण पराभूत संघाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून मला अश्विनी नाईक यांच्याकडून मला एक थर्मास भेटला होता. बस. सुरुवात अशी. त्यानंतर व्यवसाय केला तर प्रदीप शंकरराव मोरे यांनी आमच्या विक्रीकर खात्यातून दिला. नंतर मी सचिवालय जिमखाना हा संघ जॉईन केला. मला सचिवालय जिमखान्यामध्ये आपले ओळीचे
शहापूरचे सुपुत्र सतीश शिंदे तेही माझ्या खात्यात काम करतात. तेही ऑल इंडियाला माझ्याबरोबर 10 एक वर्ष होते. त्यांनी मला सचिवालय जिमखान्यात नेलं. सचिवालय जिमखान्याचे डायरेक्टर मदन बावस्कर, अनंत शेट्टे सर आमचे, अनंत सावंत यांनी मला त्याचे जॉईंट करून घेतलं आणि मग सातत्य शहरला आम्ही त्या स्पर्धा खेळत गेलो. सचिवालय जिमखान्याच्या संघातून निलेश चिंदरकर, संदीप इंदुलकर, प्रीतम संकुलकर जे विधान भवनला कामाला आहेत, आनंद हेगडे, कुशप्पा रेडेकर, दिलीप कडू असा मोठ्या खेळाडूंचा भरणा होता त्यावेळी. सचिवालय जिमखान्यातर्फेच या ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसचे सिलेक्शन व्हायचे आणि मला जो आपल्याकडे वळण्याचा जो संधी मिळाली ती सचिवालय जिमखान्यामुळे मिळाली हे मी अभिमानाने सांगेन. तर तुम्ही व्यावसायिकचा एक दांडगा अनुभव आहे दादा तुमच्याकडे. तर एकूणच व्यावसायिक जे कबड्डी मॅचेस असतात त्या आजच्या युवक आहेत, आपले जे युवक खेळाडू आहेत, त्यांना काय सांगाल की व्यावसायिककडे कशा प्रकारे आपण वळलं पाहिजे आणि त्यापासून आपले काय काही फायदे आहेत किंवा आपण आपल्या प्रकारे आपले स्किल काय काय कशा प्रकारे डेव्हलप करू शकतो, एक सांगू शकाल का? नक्कीच. आता सतत कबड्डी खेळतात सगळी मुलं, पण जॉब मिळत नाही. तर जॉब आपल्याला चांगला हवा, त्यासाठी मेहनत करायला पाहिजे आणि एक इच्छा असली पाहिजे की मला एखादा मोठा व्यावसायिक संघ मिळायला पाहिजे. जसे आमचे नितीन मोरे सध्या PPCL मधून खेळतात, बरोबर आहे. महाराष्ट्राचे कर्णधार पदही घेतले त्यांनी. डावा होतात, सुंदर खेळ होता. आम्ही एकत्र खेळलोय संघासाठी. दिनेश मोरे आमचे बादशाह, त्यावेळी बादशाह म्हणून, चैत्रपुरीचे बादशाह दिनेश मोरे. सचिन मोरे आमचे AP आहे जे आता नेरूळ पोलीस स्टेशनला आहेत सध्या. स्वप्नील मोरे, सचिन मोरे, श्रीकांत मोरे आमच्या खेळाडूंचा भरणा होता त्यावेळेला. तर मी सांगेन व्यवसाय खेळायचा असेल तर तुम्ही तुमचा खेळ डेव्हलप केला पाहिजे, जेणेकरून एखादा व्यावसायिक संघ तिथे नजर ठेवेल तुमच्या खेळावर आणि लगेच तुम्हाला नोकरीसाठी कॉलिंग करेल. तर आधी आपला खेळ सुधारला आपण तरच एखादा व्यवसाय संघ तुम्हाला म्हणजे नोकरीसाठी कॉलिंग करू शकतो. अगदी अगदी बरोबर. कारण की व्यावसायिक कडे वळण्याची गरज आहे. कारण आपण नेहमी म्हणत असतो की व्यावसायिक संघाचे मॅचेस होतात त्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या संघांची नजर असते. तसं आता प्रो कबड्डीचा प्लॅटफॉर्म आला, त्यांची देखील नजर त्या व्यावसायिक मॅचेस कडे असते. तर लक बाय चान्स आपलं जे लक आहे ते जर चांगलं असेल तर नक्कीच आपण प्रो कबड्डी सारख्या स्टेजवर पण दिसू शकतो. तर तुमच्या थ्रू आजच्या युवकांना, आपल्या युवकांना, युवा कबड्डी खेळाडूंना माझं एवढंच सांगणं आहे की थोडंसं आपण व्यावसायिक कडे वळलं पाहिजे आणि कुठल्या तरी व्यावसायिक संघात आपण रुजू झालं पाहिजे आणि आपला जो गेम आहे, आपलं स्किल आहे ते आपण डेव्हलप केलं पाहिजे. तर थोडंसं मुलाखतीमध्ये पुढे वळूया. आपल्याला कमेंटमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. तर असं म्हटलं जायचं की संतोष जाधव बैठी आणि बोनसचा बादशाह असं मानलं जायचं एकेकाळी आणि आता पण ते आहेत, त्यात काय वाद नाही. तर एकूणच त्याबद्दल देखील आम्हाला ऐकायचंय, बोनस आणि बैठी या तुमच्या स्किल बद्दल. हॅलो निनाद, हा येतो. आवाज ब्रेक होते तुमचा. एक मिनिट. हॅलो, आता येतोय आवाज? हो येतोय, आता बोला. तर कमेंट मध्ये आम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथे वाचायला भेटतात की संतोष जाधव याने की बैठीचा आणि बोनसचा बादशाह मानला जायचा आणि आताही तो आहे, त्यात काय वाद नाही. तर त्या दोन स्किल बद्दल देखील आम्हाला ऐकायला आवडेल. ते मी खूप फेमस आहे त्या दोन स्किल साठी. नक्कीच नक्कीच. जेव्हा मी ठाणे जिल्ह्यामध्ये खेळायला सुरुवात केली मावळी मंडळ संघातून, मला तिथे सराव केला. मी अनेक स्टेट लेवल तिथे व्हायच्या मावळी मंडळाच्या, मी तिथे बघायचो. मोठमोठे खेळाडू यायचे, मी त्यांना हेरायचो. त्यांची एंट्री नक्की कशी आहे ती स्टाईल मी चोरायचो आणि ती स्टाईलनी एंट्री मी प्रॅक्टिसला मारायला म्हणजे सुरुवात करायचो की हा खेळाडूची एंट्री आपण घेऊया आणि तशी सेम मारण्याचा प्रयत्न करूया. या प्रकारे माझ्या बोनसची सुरुवात झाली. ठाणे जिल्ह्यात तरी माझा बोनस कोण अडवू शिकलेलं नाही. पहिल्या एंट्रीला पहिला बोनस माझा ठरलेला असतो आणि बैठीचा पॉइंट कॉर्नरला हा फिक्स असायचा माझा. एखादा मोठा खेळाडूची एंट्री चोरायची, तशी सेम स्टाईल मारायची, अशी मारत मारत सराव करता करता मला ही कौशल्य प्राप्त झालं. अगदी अगदी छान. आणि त्यासाठी तुम्ही फेमस आहात पूर्ण समाजात किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर पुढे एक असा पण प्रश्न येतो, मगाशी आमच्या केदारनाथ क्रीडा मंडळाचे कप्तान पवनजी मोरे यांनी सांगितलेलं की संतोष दादा जेव्हा ग्राउंड मध्ये असतो किंवा एखाद्या टीम मध्ये असतो तर एक पॉझिटिव्हिटी जी असते त्या संघामध्ये ती एक वेगळीच असते.
तर एकूणच तुम्ही एवढं सर्व जॉब करत असताना किंवा कबड्डी खेळत असताना एक पॉझिटिव्ह कशा प्रकारे तुम्ही राहता, एक कशा प्रकारे तुम्ही विचार करता की आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे? नक्कीच. आत्ताच रत्नागिरीला जे राजाजिंक्य पद चाचणी झाली मुंबई उपनगर संघाकडून मी गेलो होतो. दर्शक शिंदे आमचे दादा त्यांनी मला नेलं होतं की संतोष तू ये तिकडे. मी त्यांच्या उपनगरच्या संघासोबत कंटिन्यू होतो. त्यांना एवढी पॉझिटिव्ह एनर्जी द्यायचो की जरी एखादा खेळाडू चुकीचा खेळला तरी मॅच संपल्यावर मी त्याला सांगायचो, अरे खूप छान खेळलास, प्रश्नच नाही, एकदम सुंदर खेळ झाला तुझा. म्हणजे असं कधी त्याचे होप्स कचवलेच नाही कुठल्याच खेळाडूचे, इव्हन आमच्या मंडळातले नाही. आता ज्युनियरचाही संघ आमचा खूप चांगला आहे, त्यांचेही कधी होप्स कचवले नाहीत मी. माझी म्हणजे एक सवय असायची की कुठल्याही खेळाडूला जरी चुकीचा खेळला तरी त्याचे होप्स कचू द्यायचे नाहीत. होप्स कसले की तो त्याचा मॉरल डाऊन होतो आणि त्याच्या गेमवर त्याचा परिणाम होतो. तो नेक्स्ट टाइम तो होतो, अरे वा मला कोणतरी चांगलं बोलणार, होप्स म्हणजे देणारा आहे की माझाही गेम सुंदर होतोय खेळताना. जेव्हा मी मैदानात खेळतो तेव्हा मला दिसत नाही तो गेम माझा चांगला होतोय, पण बाहेरचा पब्लिक जेव्हा बघतो तो असं मला जेव्हा बोलतो खूप सुंदर खेळला, जी शाबासकीची छाप आपल्या पाठीवर पडते ती खूप मोठं काय दाद देऊन जाते आणि त्याचा परिणाम नक्कीच आपला गेम डेव्हलप होण्यासाठी होतो. अगदी अगदी बरोबर दादा, एक खूप छान गोष्ट तुम्ही इथे मांडलीत की जेव्हा पण आपण एका टीमचे साथीदार असतो किंवा टीम मध्ये खेळत असतो तर आपल्या बरोबरचे जे कोणी खेळाडू असतात त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी सतत आपण भरत राहायची असते आणि त्याचं काम छान प्रकारे तुम्ही करताय आणि तुम्ही जसं सांगितलं आणि त्याची गरज आज खूप आहे त्या पॉझिटिव्ह एनर्जीची आजकालच्या नवीन खेळाडूमध्ये बनण्याची. तर मुलाखतीमध्ये थोडस आपण पुढे वळूया, आता येऊया आपण समाजस्तरीय कबड्डीवर. तर तरुण मंडळ उसात एकेकाचा ऑस्ट्रेलिया संघ मानला जायचा समाजातला, कारण की त्यांना कोण तोडच नव्हतं. एक सतत फायनल्स वगैरे समाजस्तरीयच्या खेळत होता तरुण मंडळ उसात, एक सातत्य टिकून ठेवलं होतं तरुण मंडळ या उसात संघाने. त्यामध्ये तुम्ही असाल, दिनेश दादा उर्फ बादशाह, नितीन दादा, त्यानंतर सचिन दादा असतील, इंद्रजित काका असतील. तर एक मातबर असा संघ होता आणि तुम्ही सतत सतत खेळ फायनल सेमीफायनल समाजामध्ये खेळत होतात, एक चांगलं स्थान तुम्ही मिळवलेलं. तर त्याबद्दल देखील काय सांगाल तुम्ही? नक्कीच निनाद, आमचे अनुभवी खेळाडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या मोठ्या संघात एंट्री केली. पूर्वी ब गटात असायचा, ब गटातून गेम डेव्हलप झाले की अ गटात लगेच प्रमोशन व्हायचं. तर अ गटातले आमचे खेळाडू म्हणजे इंद्रजित मोरे, संजय मोरे, अजून सांगेन ठाणा पोलीसचे सुरेश मोरे, एक नाव चुकून राहिलं माझ्याकडून, ते नक्की मी आवर्जून घेईन ते नाव. सुरेश मोरे कॉर्नर लावायचे चांगले. ह्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या संघामध्ये खेळायला लागलो. माझ्यासोबत दिनेश मोरे असायचे, सचिन मोरे, आमचे सचिन रमेश मोरे जे ठाणा पोलीसला सध्या आहेत, त्यांचे मोठे बंधू स्वप्नील मोरेही असायचे, कधी कधी कॉर्नर ते लावायचे. ही जी मंडळी आहे आमच्या मोठ्या खेळाडूंच्या मार्गदर्शनाने आम्ही खेळत राहिलो. आमचा भक्कम संघ होता त्यावेळी. एक कॉर्नर सचिन मोरे असायचा, लेफ्ट टर्न नितीन मोरे असायचा, राईट टर्न आमचे बाबू दादा, इंद्रजित मोरे, मध्ये संजय मोरे असले की आम्हाला एवढं हे वाटायचं, कॉन्फिडन्स यायचा की बाबू आणि संजय ही जोडी फिक्स. बाबू फिरला की संजय लगेच जागेवर. त्याच्यामुळे आम्हाला एंट्री मारता आम्ही बिंदास असायचो की भले आपल्याला तिकडे कव्हर झाली तर आमचे दोन खांदे इंद्रजित मोरे आणि संजय मोरे ग्राउंड मध्ये आहेत, आम्हाला विदिन सेकंद ते उठवतील हा कॉन्फिडन्स आमच्याकडे असायचा. या धर्तीवर आम्ही खेळत गेलो समजते स्वतः आणि यश संपादन करत गेलो. अगदी छान, तुम्ही ज्यांचे नाव घेतले त्यांचं देखील एक खूप नावलौकिक आहे समाजामध्ये असेल किंवा महाराष्ट्र मध्ये असेल. तर एकूणच जेव्हा तुम्ही समाजस्तरीय कबड्डी निनाद एक वर्जून सांगतो की राईट टर्न आणि लेफ्ट टर्न यांची सातत्याने नावे घेतल्यात, परंतु जो मध्ये असतो त्याचं नाव कोण घेत नाही. मी आवर्जून, मला अभिमान वाटतो संजय मोरेंचा की संजय मोरेंमुळे आम्ही खूप मॅच जिंकलेलो आहेत. त्यांना सातत्याने उल्लेख करावा लागेल, आवर्जून उल्लेख करावा लागेल. जेव्हा कव्हर होते रेडर, कधी टीम एकट्याने खेळली जात नाही संघ. मी एकटा खेळलो असं कधीही नसतं. खेळत असतात 7 जण, 7 जणांची साथ असते तेव्हाच मी सुंदर माझा गेम करू शकतो, अन्यथा नाही. बस एवढंच मी सांगतो. तर खूप तुम्ही जसं सांगितलं की कुठल्याही खेळाडूचं जे योगदान असतं, प्रत्येक खेळाडूचं योगदान आपल्या संघासाठी खूप मोठं असतं आणि ते कुठेही आपण विसरता कामा नये. इव्हन जे राखीव खेळाडू असतात 5, तेही आमचं मनोबल वाढवत असतात.
त्यांनाही सॅल्यूट आहे. त्यांचाही सहभाग असतो. म्हणजे संघ एकट्यावर कधीच नसतो. संघ हा 12 खेळाडूंनी बनलेला असतो आणि ते 12 खेळाडू त्या संघाला फायनल कडे नेत असतात. इव्हन जे बाहेर बसलेले 5 असतात तेही. बस एवढंच अगदी आवर्जून अगदी सांगेन. बरोबर. खूप छान गोष्ट तुम्ही इथे मांडली आहे दादा. अगदी खूप चांगली गोष्ट इथे तुम्ही मांडलीत आणि असंच प्रत्येक खेळाडूंनी ही भावना मनामध्ये रुजवली पाहिजे की आपण जेवढे जण खेळतो अगदी ते राखीव असो किंवा आपले सपोर्टर असो, एक चांगली भावना किंवा एक एकत्र चालण्याची भावना आपल्या मनामध्ये रुजली पाहिजे. बोलूया थोडंसं मुलाखतीमध्ये पुढे, जेव्हा तुम्ही समाजस्तरीय कबड्डी खेळत होतात एकूणच तुम्हाला एक आव्हानात्मक संघ किंवा एक अशी टीम तुम्हाला वाटली की ही टीम थोडीशी आपल्याला जड जाऊ शकते, अशी कुठली टीम तुम्हाला वाटली समाजामधली? कशामध्ये कशामध्ये? हॅलो. समाजस्तरीय मॅचेस जेव्हा तुम्ही हा हॅलो, आवाज येतोय माझा? होय होय होय. तर समाजस्तरीय मॅचेस जेव्हा तुम्ही खेळत होतात ज्यावेळी, तर त्यावेळी एकूणच असा कुठला संघ होता की तुम्हाला असं वाटलं की तो थोडा आपल्याला आव्हानात्मक संघ आहे, की थोडं आपल्याला त्याबरोबर टाईट खेळायला लागेल त्या संघाबद्दल? तर एक असा कुठला संघ तुम्हाला वाटतो त्यावेळेसचा, तुम्हाला वाटायचा? आपल्या समाजात असे खेळाडू तयार झाले आहेत नंतर, जी पहिली पिढी ते माहित आहे. आता असे खेळाडू झालेत की आता सगळ्याच टीम चांगल्या झाल्यात. होळी क्रीडा मंडळ, हो. केदारनाथ क्रीडा मंडळ वेळे, जयभवानी कर्जावडे म्हणा, नवतरुण कर्जावडे, हे जे संघ आहेत ते खूप हम्म. पॉवरफुल संघ आहेत. तुमच्या दसपटीतला कादवड संघ, कळकवणे, हम्म. हे खूप हम्म. निलेश शिंदेचा शिरगाव, हेही खूप पॉवरफुल संघ झालेत. मग तुम्ही जो प्रश्न विचारलात मला की कोणत्या संघामुळे आव्हानात्मक, तर मी सांगेल जयभवानी कर्जावडा हेच आव्हानात्मक होतं. दिग्गज खेळाडूंचा बनाव होता. संतोष पवार सारखे राष्ट्रीय खेळाडू, सचिन कदम, लेफ्ट इंटरव्ह्यूवाले योगेश कदम, आवर्जून एक नाव घेईन, शेखर कदम, पवन कदम, कुणाल शिंदे, संतोष शिंदे, नरेश कदम, सुधीर पवार, प्रमोद पवार, ही नावं मी आवर्जून घेईन. तसंच नक्कीच नक्कीच. अं, अं? ही नावं मी आव्हान घेईन. जयभवानी कर्जावडेच आव्हानात्मक आम्हाला जायची. तर एक त्या जसं काळची एक मातबराची टीम. येस येस येस. अच्छा, बोल. तुम्ही बोलत नाही होतात तेच काहीतरी दादा? हा. तर त्यावेळेची जयभवानी एक आव्हानात्मक टीम किंवा एक मातबर टीम म्हणावी लागेल जय भवानी कर्जावडे. तर त्या टीमची तुम्ही नावं देखील घेतील, योगेश दादा असतील किंवा बाकीचे देखील असतील, त्यांचा कुठेही आपण विसरू शकत नाही. एक मातबर संघ होता त्यावेळेचा देखील. मुलाखतीमध्ये थोडंसं पुढे जाऊया दादा. तर मी तुम्हाला असा प्रश्न विचारेन की आजकालचे युवा खेळाडू आहेत आपल्या समाजातले, त्यांना एकूणच एक आता तुम्ही काय मार्गदर्शनपर संदेश त्यांना द्याल किंवा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कबड्डी आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारे पुढे वाटचाल केली पाहिजे, त्याबद्दल तुम्ही काय मेसेज द्याल? मेहनत, कबड्डी खेळ हा मेहनतीचा आहे. हॅलो हा, येतोय हॅलो. आवाज. हा. खूप मेहनत घ्यावी लागणार फिटनेसमध्ये. फिटनेसवर कबड्डी अवलंबून आहे. हम्म. तुम्ही चांगला फिटनेस ठेवलात तर सहज याच्यामध्ये यश प्राप्त करू शकतात. त्यासाठी नियमित व्यायाम करणं, व्यसनांपासून दूर राहणं मेन. तुम्ही व्यसन करा, कसलं करा, व्यायामाचं करा, फिटनेसचं करा, बाकीची कसली व्यसनं करू नका. मी एवढंच आजच्या युवा खेळाडूंना सांगेन. आणि नम्रता पाहिजे. जर तुमचे गुण आहेत, खेळात चांगले गुण आहेत, त्याप्रमाणे नम्रता हा गुण पण हवाय. नम्रता बरोबर. गुण आवश्यक आहे. त्याची पण गणना सिलेक्शनसाठी होते. आता युवा खेळाडूंना कदाचित माहीत नसेल, माझा 5 वर्षाचा अनुभव आहे. आपण पंचांशी उज्जत घालतो, भांडण करतो, तसं न करता ते एक ऑब्झर्वेशन असतं. भले तुम्ही फॉलोअर असाल, खूप एकदम टॉपचे खेळाडू असाल, जर तुमची वागणूक चांगली नसेल त्या खेळाला अर्थ नसतो. तो एक नम्रता एक अंगी असावा गुण. एवढंच युवा खेळाडूंना मी सांगेन. अगदी अगदी बरोबर. एक छान मेसेज दादा तुम्ही इथे दिलाय की आपण जे व्यसनांच्या अधीन होऊ नये, व्यसनांच्या अधीन झाला तर मेहनतीच्या व्यसना अधीन व्हावा आपण आणि मेहनत करावी, खूप सारी मेहनत करावी आणि आपला जो खेळ आहे तो आपण पुढे न्यावा. आणि त्यानंतर तुम्ही महत्वाचा जो मुद्दा मांडला, डिसिप्लिन, शिस्त, ही कबड्डीमध्ये खूप गरजेची आहे. कारण की त्याची पण तुलना आपल्या गेम बरोबर केली जाते. तर फक्त आपला गेम चांगला असून फायदा नाही, आपण डिसिप्लिन देखील तशाच प्रकारे मेंटेन केली पाहिजे. एकूण एक छान मार्गदर्शन तुम्ही आजच्या युवा खेळाडूंना इथे संदेश देत आहात. तर एक प्रश्न मागे राहिला होता, तो तुम्हाला मी पुन्हा एकदा विचारेन की चैत्र पौर्णिमा जी दसपटी क्रीडा मंडळ आयोजित करतात, तिथे देखील खूप सारा खेळण्याचा अनुभव तुमचा आहे. तर एकूणच त्या मातीमध्ये खेळताना किंवा ती स्पर्धा घेताना आपण एक समाजाचा वर्ल्ड कप म्हणून त्या
मॅचेस कडे बघतो, तर त्याबद्दल किंवा तिथला काही अनुभव एक कशा प्रकारे सांगाल आम्हाला दादा तुम्ही? नक्कीच सांगेन. चैत्र पौर्णिमा म्हणल्यानंतर प्रत्येक आपल्या समाजातलं गाव, संघ हा 1 महिना आधीपासून सुरुवात करतो. बरोबर. 1 बरोबर. महिना आधी विश्वास करतो की आपल्या चैत्र पौर्णिमा झाल्या. आणि मला तरी आठवतंय, जेव्हा जेव्हा चैत्र पौर्णिमा असायची, एकही खेळाडू आमच्या गावामध्ये शिल्लक नसायचा. त्या स्पर्धेसाठी जाण्याचे सगळे उत्सुक असायचे. 10-12 गाड्या मिळून आमचं गाव तिकडे जायचं. देवीची यात्रा, देवीला पाया पडायला. आणि स्पर्धेचं सुंदर आयोजन. तिथे प्रत्येकाला इच्छा होती की चैत्र पौर्णिमेची फायनल आपण खेळावी. एवढे वर्ष होळी क्रीडा मंडळ खरंच फायनल मारत होती. आणि शिंदे सर, देवेंद्र शिंदेचं आवर्जून नाव आहे. फिटनेसमध्ये खेळाडू असेल तर देवेंद्र शिंदे, प्रशांत शिंदे, बापू सपकाळ, संतोष सपकाळ, रामा शिंदे हे खेळाडू. चैत्र पौर्णिमेची जी फायनल होती, ती इच्छा होती आमची मारायची. आम्ही त्याच्यासाठी खूप सारखं केलं. आम्ही आला एक असा थोडा माईक जवळ पकडला तर बरं होईल दादा, थोडं माईक जवळ पकडलं तर बरं, आपला आवाज कमी होतो. हा हॅलो, येतोय आता? हा आता येतोय, आता हॅलो. येतोय, आता येतोय, आता येतोय. हॅलो हा येतोय, हॅलो हा येतोय, येतोय आवाज. हॅलो हॅलो, येतोय का? हा येतोय, येतोय आवाज येतोय. आता थोडं माईक जवळच पकडा म्हणजे मला आवाज येईल आपल्याला. स्पर्धा आठवते. हम्म. आमच्या संघामध्ये सचिन मोरे, नितीन मोरे लेफ्टन, संजय मोरे राईटन, इंद्रजित मोरे, मी स्वतः, बहुतेक दिनेश मोरे आणि दिनेश मोरेचे भाऊ महेश मोरे. ते वर्ष मला नक्की आठवत नाही, पण चैत्र पौर्णिमेला होळी क्रीडा मंडळ होळी आणि आमची फायनल झाली. ती फायनल एवढी म्हणजे बघण्यासारखी झाली की शेवटची इक्वल झाली, आमची बहुतेक इक्वल झाली. आणि शेवटची रेड होती. त्यावेळी अशोक शिंदे सर पण खेळत होते कॉर्नरला. अशोक शिंदे म्हणजे पूर्ण संघ होळीचा होता. आणि शेवटची रेड मला दिली. मला वाटतं 1 मिनिट शिल्लक असेल. दशरथ दादाला तो सामना आठवत असेल, शिंदे नक्कीच आठवत असणार. शेवटची रेड होती, सामना इक्वल होता. ती रेड मी टाकली आणि कव्हरला नाचून नाचून शिंदे सरांच्या आणि कॉर्नरच्या मध्ये मी बोनस टाकून निघालो. त्या बोनसवर 1 पॉईंटने आम्ही जिंकलो आणि ती फायनल मारली. मला एवढंच आठवतंय, बाकीचं काय आठवत नाही. खूप छान अनुभव, कारण की तिथे जी फायनल मारत ती कोणाच्या लक्षात नसेल, कारण की एक बघत असते. आहेत आहेत ते आपले लाईव्ह पाहतात, ते देखील पाहतात लाईव्ह. आणि तुम्ही जो अनुभव सांग, अशोक कॉर्नर असताना मी त्यांच्या तिथे मध्ये बोनस टाकून निघालो आणि आम्ही एकनी ती स्पर्धा जिंकलो, फायनल मारली. तेव्हा खूप आमच्या गावात जल्लोष झाला. ती गावातली मुलं ग्राउंडवर म्हणजे असं रडू कोसळलं अक्षरशः. खूप वर्षांनी पहिल्यांदाच फायनल मारली. तो आनंद खूप वेगळाच होता. अगदीच अगदीच, कारण की प्रत्येक आपल्या समाजातल्या कबड्डीची टीम आहेत, त्यांचं स्वप्न असतं की आपण तिथे फायनल मारावी. आणि ते स्वप्न जेव्हा पूर्णत्वास येतं तेव्हा नक्कीच आनंद जे अश्रू असतात आपले ते अनावर होतात. आणि जसं तुम्ही सांगितलं, त्या भावना तिथे त्या मॅचवर किंवा त्या तिथे कबड्डी क्रीडांगणावर त्या व्यक्त झाल्या. आणि ते स्वप्न तुम्ही तिथे पूर्ण केलं. आणि खरं तर तुमचे खूप खूप आभार, कारण की ती शेवटची रेड डिसाइडेड रेड होती ती तुम्ही मारलीत. आणि अशोक शिंदे सरांसारख्या एका मातबर खेळाडू समोर तुम्ही तिथे बोनस टाकून आपल्या संघाला जिंकवलं. त्याबद्दल देखील तुमचं खूप खूप आभार आणि खूप खूप कौतुक करावं तेवढंच कमी आहे दादा. तर वळूया थोडंसं पुढे. अनिल बळीराम मोरे, बीपीटीचे अनिल दादा आमचे. अनिल बळीराम मोरे तेही संघात होते. अच्छा, तर ते पण होते. तर दादा पुढचा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारेन की हे सर्व पूर्ण तुम्ही जो अनुभव आम्हाला सांगितला, ते छान प्रकारे तुम्ही कबड्डी क्षेत्रामध्ये एक नाव लौकिक कमवलेलं होतं. तर एक असा कधी प्रसंग आला किंवा एक इंजरीचा फेस कधी तुमच्या आयुष्यामध्ये आला की ज्यावेळेस थोडंसं कबड्डीपासून आपल्याला दूर जावं लागलं, असा कधी फेस तुमच्या आयुष्यामध्ये आलाय का? हो, आलाय, नक्कीच आलाय. जेव्हा उपनगरचं सिलेक्शन माझं झालं नाही तेव्हा तर मी थोडासा नाराज झालो. मी थोडस कबड्डी पासून लांब राहिलो थोडस.
म्हणजे माझी इच्छा होईना अशी कबड्डी खेळायची. आणि ऑफिशियली काय प्रॉब्लेम असतील, घरगुती काय प्रॉब्लेम असतील ऑफिसमध्ये, त्यावेळी मी मग थोडासा करिअरचा विचार केला. मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली 2011ला. ती मी सिलेक्शन झालं महाराष्ट्र MPSC कडून माझं डायरेक्ट सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून. तिथे रुजू झालं. ती जबाबदारी फार मोठी होती. त्याच्यामुळे माझं कबड्डीकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. अक्षरशः म्हणजे माझ्या संघाकडेही दुर्लक्ष झालं. मी संघासाठी त्याच्यानंतर मी एवढं काय करू शकत नाही. माझ्या मनात नक्की राहील. एक ठिकाणी माझं दुर्लक्ष झालं माझ्या संघाकडे. संघ कमीत कमी नक्कीच दादा, तुम्ही जसं सांगितलं की एक संघर्षाचा जो म्हणजे काळ असतो तो एक प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये असतो आणि तो यायची गरज असते. कारण की आपल्याला तेव्हा एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू किंवा एखाद्या गोष्टीची किंमत आपल्याला तेव्हा तिथे समजते आणि त्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जो आहे तो एक खूप प्रमाणामध्ये बदलला जातो आणि आपण एक पॉझिटिव्ह त्या गोष्टीकडे बघतो. तर एक खूप छान अनुभव, खूप छान मार्गदर्शन तुम्ही आज इथे आपल्या खेळाडूंना किंवा एक आम्हाला देखील दिलेले आहेत. तर वळूया थोडंसं मुलाखतीमध्ये पुढे. दादा, काही प्रश्न तुम्हाला मी आता विचारणार आहे. रॅपिड फायर आपण खेळणार आहोत, त्यामध्ये काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला प्रश्न विचारेन की समाजातली तुमची एक आवडती टीम, आताच्या समाज घडीची तुमची टीम सोडून. जय भवानी करजावडे. जय भवानी करजावडे. त्यानंतर समाजातील एक तुमचा आवडता खेळाडू. सचिन कदम. सचिन कदम. समाजातील तुमचं एक आवडतं क्रीडांगण. चैत्यपौर्णिमेचं क्रीडांगण आपलं. दादर दसपाटी क्रीडा मंडळ. त्यानंतर दादा, तुम्ही मॅट आणि माती दोन्ही ह्या फॉर्मॅटवर खेळला, तर तुम्हाला जास्त कुठला फॉर्मॅट आवडतो, माती की मॅट? माती 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 मातीमध्ये अगदी खेळण्याची 40 मिनिटं खेळताना 40 मिनिटं राग असावा प्लेअरच्या मनात. नंतर तुम्ही अगदी पण खेळताना हा राग असावा. त्या रागाचा पण अगदी अगदी केली पाहिजे. अगदी अगदी बरोबर. कबड्डी मला तर छान प्रकारे तुम्ही सांगितलं की मातीवर खेळण्याचा जो अनुभव तो वेगळाच आहे आणि आपला खेळच मातीतला आहे, त्यामुळे माती तुम्ही तो प्रश्न निवडलात. तर तुम्हाला आता एक असा पण प्रश्न विचारेन की किंवा असं सांगेन मी की काही आमच्याकडनं काही विचारायचं राहिलं असेल जे तुम्हाला सांगायचं आहे, तर तुम्ही ते आमच्यासमोर मांडू शकता. काही तुमच्या आयुष्यातले अनुभव किंवा काही असं तुम्हाला जर सांगायचं असेल तर नक्की सांगू शकता ते आता आम्हाला. कबड्डीसाठी आता तुम्ही माझ्या सिव्हिल सर्व्हिसवर तुम्ही विचारलेलं आहे की आम्ही 2दा सेकंड प्लेस खेळलो ऑल इंडियाला. एक हरियाणा येथे खेळलो, एक सावंतवाडी येथे खेळलो. त्यावेळी सेकंड प्लेसला जो आमचा संघ होता, मी त्या संघात त्या राजेंद्र मोरे, गिरीश चिंदरकर, पवार, आनंद हेगडे, संदीप इंदुलकर, एक विदर्भाचा खेळाडू आहे सुरेंद्र सिंग मेहरा. खूप सुंदर गेम आहे त्याचा. आता आम्ही जस्ट मागच्या वर्षी शिमल्याला खेळून आलो. आम्ही तिथे क्वार्टर फायनलला गटातून रनअप निघालो, विनर निघालो. क्वार्टर फायनलला दिल्ली इन्कम टॅक्स, त्याच्याबरोबर आम्ही आलो. दिल्ली इन्कम टॅक्स मधून प्रदीप नरवाल, मोहित चिल्लर, संदीप नरवाल, खेळाडू प्रो कबड्डीवाले सगळे होते. ही मॅच एवढी सुंदर झाली, आम्ही सुंदर एवढं खेळलो की पण आमचे प्रयत्न अपुरे. थोडी मनात दुगदुग होती का रे हे प्रो कबड्डीवाले खेळाडू पण एक्झाम कसं काय. तरी पण मॅच खूप सुंदर झाली. आम्ही 7-8 पॉईंटने हरलो. आता गेल्या वर्षीच सांगतो, हिमाचल प्रदेशला जो ऑल इंडिया दौरा झाला, क्वार्टर फायनल आम्ही त्या दिल्ली इन्कम टॅक्स बरोबर आलो. प्रो कबड्डी सगळे खूप चांगला अनुभव दादा इथे तुम्ही सांगलात. आणि प्रो कबड्डी सारख्या मोठ्या खेळाडूंबरोबर देखील तुम्ही खेळलात, पण तिथे तुम्ही कुठे पण आपलं मनोबल जे आहे ते फसून दिलं नाही आणि त्यांच्या समोर देखील त्यांना येस 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 नक्की टफ फाईट देऊन तिथे तुम्ही खेळलात त्यांच्या बरोबर देखील. राहुल चौधरी असू दे, मोहित चिल्लर असू दे, प्रदीप नरवाल असू दे, आपला आपण खेळ खेळून मोकळं व्हायचं. अगदी अगदी बरोबर. तर वळूया थोडस मुलाखतीमध्ये पुढे. तुम्हाला एक अजून एक प्रश्न मी विचारणार आहे दादा. आपल्या समाजातली जर तुम्हाला ड्रीम 7 निवडायची झाली तर एक 7 खेळाडू तुम्ही कोण निवडाल, कोण कोण निवडाल?
रिपीट करा ना जरा निनाद, प्रश्न मला ऐकायला नाही आला. तुम्हाला समाजातली जर एक ड्रीम 7 निवडायची असेल, एक तुमची टीम निवडायची जर स्वतःची, तर ते कोण कोण खेळाडू तुमच्या त्या टीम मध्ये असतील ड्रीम 7 मध्ये? म्हणजे जुने खेळाडूंचा पण बरणा सांगू की आता नवीन खेळाडू? तर मी एवढं चालेल जास्त चालेल चालेल चालेल, कुठलेही खेळाडू चालते, जुने पण नवीन पण. अजूनही सांगेन मी. निलेश शिंदे कॉर्नर, अच्छा राईट बॅक स्वप्नील शिंदे पेडामकर, लेफ्ट अच्छा नितीन मुंडे तरुण मुंडे उचाटचे, अजून शुभम शिंदे, आता रत्नागिरी सिलेक्ट शुभम शिंदे, योगेश कदम, केदारनाथ, आता नेमकं नाव वाटतं केदारनाथ वेळेचे ओमकार कदम, मला वाटतं ओमकार कदम का कोण एक खेळाडू आहे, मला मी आता ओळखत नाही. हे असे त्या खेळाडूंची मी नावं घेईन. बरेचसे खेळाडूंची जर नावं माफ करा. खूप छान टीम दादा तुम्ही निवडलेली आहेत. तर दोन नवीन युवा खेळाडू जर तुम्हाला घ्यायला सांगितलं तुमच्या टीम मध्ये, तर एक दोन युवा खेळाडू तुम्ही कोण निवडाल? युवा खेळाडूंची तर आता बरंच मी स्पर्धाला गेलेलो नाहीये, हजर राहिलेलो नाही, त्याच्यामुळे मला तुमच्या गावातले देखील बरेच युवा खेळाडू आहेत. तर तुम्हाला असं कोण वाटतं की एक उभरता सितारा म्हणून तुम्ही कुठल्या खेळाडूकडे बघता तरुण मंडळ उसाट मध्ये? आता युवा खेळाडू म्हणून आमच्या गावातला एक निकेतन मोरे आहे, निकेतन संजय मोरे, तो एक चांगला खेळाडू आहे. परत एक दीप महेंद्र मोरे, हे खेळाडू आहेत. म्हणजे आणि एक मला वाटतं अक्षय सुनील मोरे, सुनील पांडुरंग मोरे यांचा चिरंजीव आहे, तोही खूप सुंदर, त्याचा गेम मी पाहिलाय, खूप छान खेळ. तसेच आमचे सौरव मोरे, गौरव मोरे हेही उत्तम खेळतात. त्यांची नावं घेईन युवा खेळाडूंसाठी. तर तो एक प्रश्न देखील विचारायचा राहिला. तुमची जी जुनी टीम होती, तुम्ही जेव्हा खेळत होता, आताची जी नवीन टीम आहे, एक नवीन युवा खेळाडूंचा भरणा आहे, तर त्या नवीन टीम बद्दल किंवा नवीन टीम कडे तुम्ही कशा प्रकारे पाहता आणि टीम कशा प्रकारे ती प्रगती करते, तुमची नवीन टीम? खूप अपेक्षा आहेत आमच्या ज्युनियरच्या मुलाकडून. तरुण मंडळचं जे नाव जरा खाली आलेलं आहे, ते त्यांच्याकडून अपेक्षा खूप आहेत की तुम्ही त्या पूर्वीच्या लेवलला तुम्ही नेऊन ठेवावं, अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आमचं मार्गदर्शन नक्कीच लाभेल. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे मला ती खंत आहे की आमच्या खेळाडू घडवण्यासाठी माझ्याकडून काय प्रयत्न मी नक्की घेईन. ही खंत माझ्या मनात आहे, ती मी बोलून दाखवलं की माझ्याकडून नवीन माझ्या नंतरची पिढी घडवण्यात माझा लागला. नक्कीच ती खंत तुमच्या मनात असेल, पण ती पुढे आयुष्यामध्ये, आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये, कबड्डी आयुष्यामध्ये ती खंत तुम्ही नक्कीच भरून काढाल, ही आशा मी करतो. आणि बरेचसे खेळाडू तुम्ही तुमच्या हातातून घडवाल ही मी अपेक्षा करतो. आणि थोडंसं वेळ आपण मुलाखत संपवण्याकडे, तर पुन्हा एकदा मी मुलाखत संपवण्याकडे वळूया. तर तुम्ही जो वेळ दिला आम्हाला, एक मौल्यवान वेळ तुमचा दिलात, त्याबद्दल दादा खूप खूप धन्यवाद. आणि तुमची मार्गदर्शन एक छान प्रकारे आमच्या समोर मांडलं आणि युवा खेळाडूंना देखील छान मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल देखील खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा जाता जाता एक प्रश्न असा विचारेन की पुन्हा एकदा ह्या उपक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच निनाद, हा उपक्रम स्तुत्यमय आहे. नक्कीच पॉझिटिव्ह एनर्जी खेळाडूंना याच्यातून मिळेल. माझी एक अशी विनंती आहे की जे जिल्हास्तरीय निवड होते किंवा महाराष्ट्रात संघात निवड होते, त्यांची ही मुलाखत न घेता जे आपल्या गावासाठी चांगला खेळ खेळतात, आपल्या गावासाठी चांगला खेळ खेळतात, परंतु उपनगर, ठाणे जिल्हा किंवा महाराष्ट्रामध्ये निवड होत नाही, जो खेळाडू आपल्या गावच्या संघासाठी चांगला